लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे का? हे कसे आम्हाला समजणार असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू आहे, परंतु यामध्ये आपण पाहिलं की काही प्रमाणामध्ये फेक वेबसाईट देखील सुरू झाल्या आहेत आणि ज्यामुळे आपण चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी तर केली नाही ना, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणींना पडत आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती आणि कसे पाहायचे की तुम्हाला योजनेमध्ये तुमची ई-के-वाय-सी यशस्वी पूर्ण झाली आहे का आणि योजनेचे तुमचे पुढचे पैसे मिळणार का, तर ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, तुम्ही जर फेसबुकवर पाहत असलात तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व अपडेट सर्वात आधी आणि सर्वात यशस्वीपणे मिळणार आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळी आपण लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करताना येतोय त्यावेळी आपल्याला आधार नंबर टाकावा लागतोय. त्यानंतर OTP आपला घेतला जात आहे. OTP घेतल्यानंतर जी महिला असणार आहे त्या महिलाच्या पतीचे किंवा तिच्या वडिलांचं आधार नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागतो आणि पतीचा आणि वडिलांचा आधार नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जात असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये एकच महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित अशा दोनच महिला लाभ घेतात का, त्यासोबतच तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला असेल किंवा तुमच्या कुटुंबामधील कोणीही पेन्शनधारक नाही ना, अशी सर्व माहिती विचारली जात आहे. आता कुटुंबाची व्याख्या नक्की काय आहे हे लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाची व्याख्या म्हणजे तुम्ही एकत्र राहताय का नाही हे बघत नाही, तर तुमचे रेशनिंग कार्ड एक आहे का, आणि तुमचे रेशनिंग कार्ड एक असेल तर मग तुमचं कुटुंब एक पकडलं जातं. त्याच्यामुळे तुमच्या रेशनिंग कार्डमध्ये जरी कुणीही लाभ घेत असेल किंवा जे पेन्शन घेत असेल किंवा तुमच्या रेशनिंग कार्डमधील कोणीही सरकारी नोकरीला असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापुढे पात्र धरले जाणार नाही आणि त्याच्यामुळेच तुम्हाला सर्वात महत्त्वाच्या बाबी या तपासाव्या लागणार आहेत. आता तुम्ही सर्व अटी व निकष सर्व गोष्टी केल्या, तुम्ही होय म्हटला, तुम्ही दोन्हीही टिकमार्क केले आणि तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी पूर्ण करून घेतली. पूर्ण करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक पॉपअप येतो. तो पॉपअप कसा असतो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. असं हिरव्या कलरमध्ये तुम्हाला दाखवतं की तुमची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. मग आता परत एकदा तुम्हाला डबल खात्री करायची आहे की आपली ई-के-वाय-सी योग्य झाली आहे का नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्यासाठी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि आता तुमची जर ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झाली असेल तर जेव्हा तुम्ही आधार नंबर टाकता त्यावेळी बघा तुम्हाला हा मेसेज येतो की या आधार क्रमांकासाठी आधीच ई-के-वाय-सी झालेली आहे आणि याचाच अर्थ की तुमच्या आधार कार्डची किंवा त्या संदर्भातील महिलेची ई-के-वाय-सी प्रक्रिया आधीच झाली आहे. त्यामुळे तिला आता डबल ई-के-वाय-सी करण्याची आवश्यकता नसणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हालाही असं आल्यानंतर तुम्ही रिलॅक्स राहायचं आहे. तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे 100%. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रिसिप्ट वगैरे असेल किंवा तुमच्या मोबाईलवर मेसेज वगैरे काही येत नाही. अनेक महिलांचं मत असतं की आम्हाला मेसेज वगैरे आला नाही किंवा आम्हाला कुठलीही रिसिप्ट मिळाली नाही. तर रिसिप्ट असेल किंवा मेसेज असेल तर या कुठल्याही गोष्टी येत नाही. तर अशा पद्धतीनेच तुम्ही तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का नाही हे तपासू शकता. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.